लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेले वितरण आणि या वितरणामध्ये अनेक बहिणी ओवाळणीपासून दूरच राहिल्याचे पाहायला मिळत आहे। कारण राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती यावेळी रक्षाबंधनाच्या निमित्ताने वितरित झालेले 1500 रुपये जमा झालेले नाहीत। मग या लाडक्या बहिणींचे पैसे आता सरकारच्या वतीने कायमस्वरूपी बंद झाले की काय? कारण जानेवारी महिन्यामध्ये आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेतून महिलांना अपात्र केलं गेलं, त्यानंतर पुन्हा एकदा मार्च महिन्यापासून महिलांना अपात्र केलं गेलं आणि आता जुलै महिन्याच्या हप्ता वितरणाअंतर्गत देखील सेम सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण अनेक लाडक्या बहिणींचे या योजनेअंतर्गत पैसे जमा झाले नाहीत। मग या रक्षाबंधनाच्या हप्त्याचे वितरण परत होऊ शकतं का आणि पुन्हा या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार का? अनेक लाडक्या बहिणींनी विचारलं की आता आम्हाला योजनेतून कायमचं अपात्र केलंय की काय? आणि विविध महिलांचे विविध प्रकारचे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून या योजनेसंदर्भातील आणि इतरही सर्व सरकारी योजनांचे अपडेट सर्वात आधी आपण आपल्या पेजवर आणि चॅनलवर देत असतो। तर यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो, या योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण हे 25 तारखेपासून सुरू झालं। 25 तारखेला वितरण झालं, त्यानंतर 26 तारखेला वितरण झालं आणि आज दिनांक 27 तारखेला वितरणाची अगदी कमी प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळाले। ते देखील ज्या बँकेमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या तांत्रिक अडचणीमुळे आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेत। अगदी 2-3% महिला असतील की ज्यांना आज पैसे मिळाले आहेत, इतर आज मोठे वितरण कुठेही पार पडले नाही। ही गोष्ट तुमच्या मनामध्ये आधीच क्लिअर करतो। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नक्की पैसे कोणाला आले नाहीत हे आपण पाहूया। तर लक्षात घ्या, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक निधी वितरणाबाबतचा GR आला होता, जो GR आपण 24 तारखेला पाहिला होता, ज्या GR मध्ये जवळपास 344 कोटी रुपयांच्या आसपासच्या निधीची तरतूद करण्यात आली होती, जो महिला व बालविकास विभागाला दिला होता। त्या अंतर्गत अनुसूचित जाती म्हणजेच की SC प्रवर्गासाठीचा निधी वितरित करायचा होता। आणि सध्या आपल्याला एकच बाब सर्वात जास्त पाहायला मिळते, ते म्हणजे की SC समाजातील ज्या लाडक्या बहिणी आहेत, अनुसूचित जाती प्रवर्गातून ज्या आहेत, त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप वितरण झाले नाही। वितरणाची त्या ठिकाणी झालंच नाही। जवळपास काही जण बोलतायत की आम्हाला पैसे आले, परंतु जास्तीत जास्त महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत। ज्यांना जून महिन्याचे पैसे आले होते त्यांना जुलै महिन्याचे वितरण झालेलं नाही। आता यामध्ये बघा, सर्वात महत्त्वाची एक बाब आपण पाहायला पाहिजे की असंच झालं होतं मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या वेळी। तेव्हा जेव्हा 2 हप्त्यांचे एकत्रित वितरण करण्यात आले होते, तेव्हा देखील SC समाज किंवा अनुसूचित जाती या प्रवर्गातील महिलांसाठी वितरण हे 8 ते 10 दिवसांनी त्या ठिकाणी परत पार पडले होते। तेव्हा देखील अनेक महिलांना वाटलं की आपल्याला यातून अपात्र केलंय का, परंतु वास्तविक पाहता अपात्र न होता वितरणास काही तांत्रिक अडचणींमुळे उशीर झाला। यावेळी देखील या तांत्रिक बाबींमुळेच त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्याचे चित्र आहे। कारण एवढ्या महिला अपात्र लगेच होऊ शकत नाही, तेही एकाच प्रवर्गातून। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हा मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये KYC झाल्यानंतरचा हप्ता वितरण पाहिलं होतं, यामध्ये नवीन लेखशीर्ष अंतर्गत महिला ज्या प्रवर्गातील आहेत त्या प्रवर्गातील जो निधी असतो तो निधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती द्यायचा, अशा संदर्भातील आपण त्या ठिकाणी प्रक्रिया अवलंबल्याचं आपण पाहिलं। आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता प्रत्येक प्रवर्ग आहे त्या प्रवर्गानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती निधी जमा होतो। आणि त्यातच यावेळी अनुसूचित जाती असतील किंवा अनुसूचित जमातीमधील देखील काही महिला असतील, त्यांच्या खात्यावरती अद्याप वितरण झालेलं नाही। म्हणून हे वितरण होणार नाही असं अजिबात नसतं, कारण या वितरणाचा GR आलेला आहे आणि जो GR येतो त्याचे वितरण सरकारला करावेच लागते। म्हणूनच ज्या महिला म्हणतात की आम्हाला त्या ठिकाणी अपात्र केलंय काय, तुम्हाला योजनेतून अपात्र केलेलं नाही। तुमच्या देखील हप्त्याचे वितरण होणार आहे। तुमची देखील ओवाळणी थोडी उशिरा का होईना, परंतु तुम्हाला मिळणार आहे। पण हे 100% आपण यामध्ये सरकारने देखील या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे। दरवेळी सर्वच प्रवर्गातून जो निधी वितरित होतो, निधी वितरित एकाच वेळी केला पाहिजे, जेणेकरून एका महिलेला आधी पैसे, एका महिलेला उशिरा पैसे, अशा संदर्भात अडचणी सरकारकडून कोणत्याही प्रकारे न झालेल्या बऱ्या। जेणेकरून काय होतं की एका महिलेला योजनेचे पैसे आले आणि एका महिलेला पैसे आले नाहीत, असे झाल्यास अनेक महिला नाराज होतात। आता यामध्ये बघा, ST प्रवर्ग म्हणजेच की अनुसूचित जमातीमधून ज्या महिला आहेत त्यांना बऱ्यापैकी वितरण झाले आहे, परंतु अनुसूचित जाती
SC प्रवर्गातील ज्या महिला आहेत त्यांना वितरण अगदी कमी प्रमाणामध्ये किंवा झालेच नाही. मी तर म्हणतोय की काही बोलतायत की आम्हाला आलेत पैसे, परंतु ज्यांच्याशी मी चर्चा केली आहे, जिथून मी माहिती घेतली आहे त्यानुसार वितरण अगदी कमी प्रमाणामधीलच महिलांना झाले असेल. ते देखील चुकून काही महिलांना पैसे आले असतील, अन्यथा अनेक महिलांचे अद्याप पैसे जमा झाले नाहीत. आता हे मी का म्हणतोय की पैसे वितरण होणार, आता कारण या संदर्भात आपल्याकडे GR आहे. यामध्ये बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026 आर्थिक वितरण याबाबतचा हा GR आहे आणि यामध्ये या ठिकाणी प्रवर्गाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. हे बघा, अनुसूचित जाती घटक यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे जुलै 2026 या महिन्याच्या आर्थिकसाठी हे बघा 344 कोटी, जे मी सांगितलं की 344 कोटींचा हा जो GR आहे, या GR चेच वितरण अद्याप बाकी असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच हे जेव्हा GR चे वितरण सुरू होईल, काही तांत्रिक अडचणी असतील त्यांची दुरुस्ती होईल, त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या ज्या महिला आहेत ज्यांचे वितरण अद्याप बाकी आहे त्यांच्या खात्यावरती देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ जमा होणार आहे. त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नका. या संदर्भात वितरणाची सुरुवात झाल्यानंतर लगेचच तुम्हाला आपल्या पेजवर, चॅनलवर आपण पुराव्यासह अपडेट देत असतो. म्हणून आपल्या पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे देखील SC प्रवर्गात असून तुमच्या योजनेचे पैसे जमा झाले आहेत का नाही नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला देखील याबाबतची अधिकची माहिती मिळणार आहे. ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.